नमस्कार मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 3 ऑक्टोबर 2025 चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, तर तो होता अलीकडेच पृथ्वीच्या पृष्ठभागाची पहिली प्रतिमा कोणत्या उपग्रहाने पाठवली आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, निसार। निसार ही पृथ्वी निरीक्षणासाठी नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांची संयुक्त उपक्रम मोहीम आहे। 30 जुलै 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या उपग्रहामध्ये अत्याधुनिक एल बँड सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच SAR तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे। हा उपग्रह हवामान अथवा दिवस रात्र यांची मर्यादा न मानता सविस्तर रडार प्रतिमा उपलब्ध करून देतो। पृथ्वीच्या गतिमान पृष्ठभागाचे सातत्याने निरीक्षण करण्यासाठी ही क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते। आता बघूया आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, तर त्यापैकी पहिला प्रश्न आहे ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025 कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला मिळाला आहे। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, हा कोणता पुरस्कार आहे, तर हा आहे ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025। तर हा जो पुरस्कार आहे तो मिळाला आहे आंध्र प्रदेश राज्याला। पर्याय सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील। आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला राज्याला अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यात उत्कृष्टतेसाठी ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आला आहे। या सन्मानामध्ये शाश्वत पर्यटन, वारसा संवर्धन, सांस्कृतिक प्रसार आणि नाविन्यपूर्ण डिजिटल मोहिमा यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे। या मोहिमेत अधोरेखित करण्यात आलेली प्रमुख पर्यटन स्थळे म्हणजे तिरुपती श्रीशैलम, लेपाक्षी, उंदावल्ली लेणी, आराकू खोरे आणि विशाखापट्टणमचे समुद्र किनारे ही आहेत। पुढला प्रश्न, ड्रोन युद्ध आणि प्रतिड्रोन तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी आयोजित सराव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, ईस्टर्न कमांड अंतर्गत स्पियर कॉर्प्स। ईस्टर्न कमांड अंतर्गत स्पियर कॉर्प्स यांच्या नेतृत्वाखाली हा सराव आयोजित करण्यात आला। या सरावामध्ये भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस ITBP यांनी सहभाग घेतला। याचा मुख्य उद्देश पुढील पिढीतील ड्रोन युद्ध तंत्रज्ञान आणि प्रतिउपाय तंत्रज्ञानाची चाचणी व पडताळणी करणे हा होता। सरावामध्ये टॅक्टिकल हालचाली, लक्ष्य निर्धारण, लक्ष्य निष्प्रभ करणे तसेच सक्रिय आणि निष्क्रिय प्रतिड्रोन उपाय यावर विशेष भर देण्यात आला आहे। प्रश्न तिसरा, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या काउन्सिलमध्ये भारताची पुनर्निवड कोणत्या अधिवेशनादरम्यान झालेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 42वे अधिवेशन जे झाले होते मॉन्ट्रियल, कॅनडा येथे। भारताची आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या काउन्सिलच्या भाग 2 मध्ये पुन्हा निवड झाली आहे। ICAO ही संयुक्त राष्ट्रसंघाची नागरी विमान वाहतूक विषयक विशेषीकृत संस्था आहे। भाग 2 मध्ये त्या देशांचा समावेश होतो जे राष्ट्रीय नागरी विमान नेव्हिगेशनमध्ये सर्वाधिक योगदान देतात। ही निवड कॅनडा येथील मॉन्ट्रियलमध्ये झालेल्या 42व्या ICAO महासभेदरम्यान पार पडली। भारताची पुनर्निवड ही विमान सुरक्षा, संरक्षण आणि शाश्वततेबाबत भारताच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक मानली जाते। आजचा चौथा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो। तर जो आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आहे हा दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। म्हणजे पर्याय बी हे काय आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। 1 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केला। या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचे योगदान अधोरेखित करणे तसेच त्यांचे हक्क, सन्मान आणि कल्याणाचा प्रचार करणे हा आहे। 2025 ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे ज्येष्ठ नागरिक स्थानिक आणि जागतिक कृतीचे प्रेरणास्थान, आमच्या आकांक्षा, आमचे कल्याण आणि आमचे हक्क। प्रश्न 5वा, राष्ट्रीय
कॅडेट कॉर्प्सचे नवीन महानिदेशक कोण झाले आहेत? कशाचे? तर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स, ज्यालाच NCC असं म्हटलं जाते. तर याचे जे महानिदेशक आहेत ते झाले आहेत लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स. लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे महानिदेशक पद स्वीकारले आहे. त्यांनी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांचा आधीचा पदभार स्वीकारला. NCC ही भारतातील अग्रगण्य युवा विकास संस्था असून ही शिस्त, नेतृत्व कौशल्य आणि देशभक्ती प्रशिक्षण यावर विशेष भर देते. 6वा प्रश्न आहे, छत्तीसगडमधील कोणता जिल्हा बालविवाह मुक्त म्हणून अधिकृतपणे घोषित झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय C, बालोद. छत्तीसगडमधील बालोद जिल्हा याला बालविवाह मुक्त म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. हे चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया मोहिमेअंतर्गत झाले आहे. जिल्ह्यात 2 सलग वर्षे बालविवाहाची 0 नोंद मिळाली असून सर्व 436 ग्रामपंचायतींना आणि 9 शहरी घटकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याचे श्रेय प्रशासन, पंचायती, शहरी घटक, अंगणवाडी कार्यकर्ते आणि समुदाय सहभाग यांना दिले जाते. आपला 7वा प्रश्न आहे, RBIने निष्क्रिय बँक खात्यांना सक्रिय करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? ही योजना कोणी सुरू केली? तर RBIने ही योजना सुरू केली आहे. आणि ती योजना कोणती आहे? तर ती आहे निष्क्रिय खात्यांसाठी 1 वर्षाची योजना. RBIने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची योजना सुरू केली आहे. ही योजना लोकांना त्यांच्या निष्क्रिय बँक खात्यांना चालू ठेवण्यास आणि जतन केलेली रक्कम मिळवण्यास प्रोत्साहित करते. बँकांना सूचित केले आहे की ते खातेदारांशी संपर्क साधून निष्क्रिय खात्यांमधील रक्कम आणि डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड म्हणजेच DEA मधील निधी परत करण्याचे काम करावेत. योजनेचा उद्देश जुनी न वापरलेली रक्कम कमी करणे आणि नवीन रक्कम DEA फंडमध्ये जमा होण्यापासून थांबवणे हा आहे. 8वा प्रश्न आहे, जग क्रमांक 1 कार्लोस अल्कराजने जपान ओपन 2025 फायनलमध्ये कोणाला हरवले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, टेलर फ्रिट्स याला. जग क्रमांक 1 कार्लोस अल्कराज यांनी जपान ओपन फायनलमध्ये टेलर फ्रिट्सला 6-4, 6-4 ने हरवले. हा अल्कराजसाठी 2025 मधील 8वा टायटल असून त्याचे एकूण 24वे टूर लेवल टायटल ठरले आहे. या विजयाद्वारे त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील लेव्हर कपमध्ये फ्रिट्सकडून झालेल्या आपल्या आधीच्या पराभवाची खंत मिटवली. 22 वर्षाचा हा स्पॅनिश खेळाडू या हंगामात 67 सामना जिंकण्याची नोंद ठेवतो. अल्कराज हे 6 वेळा ग्रँड स्लॅम विजेते आहेत, ज्यामुळे पुरुषांच्या टेनिसमध्ये त्यांचे प्रभुत्व अधिक दृढ झाले आहे. प्रश्न 9वा, CISFचे नवीन महानिदेशक कोण झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय B म्हणजेच प्रवीर रंजन. प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISFचे महानिदेशक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी RS भट्टी यांचा वारसा स्वीकारला आहे. आता CISFचे कार्य कोणकोणते असतात? तर विमानतळे, मेट्रो प्रणाली, सार्वजनिक उपक्रम, अणुप्रकल्प आणि इतर उच्च सुरक्षा संस्थांचे संरक्षण करणे. प्रवीण कुमार यांची इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजे ITBPचे महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता ITBPचे कामं काय असतात? तर भारत-चीन सीमा सुरक्षित करणे, पर्वतीय युद्ध प्रशिक्षण देणे आणि हिमालयातील आपत्ती व्यवस्थापनात मदत करणे असे आहेत. आता इथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर CISFचे महानिदेशक आणि दुसरं ITBPचे महानिदेशक. CISFचे महानिदेशक झाले आहेत प्रवीर रंजन आणि ITBPचे महानिदेशक झाले आहेत प्रवीण कुमार. आजचा शेवटचा प्रश्न, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी फायनान्शियल इयर 2025-26ची 4थी बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कुठे जाहीर केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय B, मुंबई येथे. RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुंबईत वित्तीय वर्ष 2025-26ची 4थी द्विमासिक मौद्रिक पॉलिसी जाहीर केली. धोरणातील रेपो दर 5.5% कायम ठेवण्यात आला असून MPCने सर्व सहमतीने मतदान केले. न्यूट्रल धोरण कायम असून मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी 5.75% आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी 5.25% ठेवण्यात आली आहे. महागाईचा अंदाज
3.1% वरून 2.6% केला असून वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.5% वरून 6.8 केला गेला आहे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न. ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी कोणते औषध मंजूर करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.